आम्हाला काकडा माहीत असला पाहिजे, चातुर्मास कळला पाहिजे, आम्हाला नामसाधना नामचिंतन समजलं पाहिजे या विषयात. मग काय इतकी ताकद भगवंताच्या नामात. जगाचा मालक निर्मलेचं स्वरूप घेऊन चोखोबांच्या दारात आला. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी कोण लागते? वहिनी वहिनी लागते ना सोयराबाई. वहिनी ओ वहिनी कोण आहे? निर्मला आहे मी. तसा बऱ्यापैकी ननंद आल्यावर आनंद होत नाही. नंदेचं तोंड बघितलं की तोंड पडतच. मला कळत नाही काय काय केलं तुमच्या नवऱ्याने बहिणीवर प्रेम तर काय जीव तुटतो गो तुमचा. आणि माझी विनंती दादा, आई नंतर सामर्थ्याने जे नातं टिकतं ना, ते नातं जे निस्वार्थी असतं ना, त्याला फक्त बहीण म्हणायचं. ती बहीण फक्त सांभाळा. आणि खरं सांगू, ज्याला नाती सांभाळता आली नाही ना, त्याने परमार्थाच्या फार बाता करू नये. देव साधा प्रश्न, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाथा आणि देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला. मेंटॅलिटी कुठं आहे तुझी? ज्याला माणूस कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे, आणि ज्याला माणूस कळला त्यालाच परमार्थ कळला हे तरी समजून घ्या. कारण माणूस याच्यातच जगाच्या मालकाचं वास्तव्य आहे. सर्वागती राम सूर्यप्रकाशक भरला घनदाट हरी दिसे. देव आहे तरी कुठं? जिजे दिसे भूत तेथे मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा. माऊलींचं सामर्थ्याने वर्णन आहे. कोणता देव आहे? हाच तर देव आहे. मग ज्याला माणूस कळला नाही त्याला देव काय कळणार आहे? अवघड आहे. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्सी काही. स्वामींचं वर्णन आहे. ज्याचं जगणं धड नाही त्याला म्हणता मोक्ष कसा मिळवायचा. अरे त्याच्याकडे बघ, त्याला माणूस कळला नाही, त्याला मायबाप कळले नाही, त्याला माती कळली नाही, त्याला काय देव कळणार आहे? अवघड आहे रे. आणि ही कशी विज्ञान जगात जगणारी माणसं आहेत, त्यांना काही गोष्टी प्रूफच करून दाखवाव्या लागतात. कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचिनी आवेशे प्रगटले ते झलकलकीत दिसे तर या बिजू माझे असे सैल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं आहे, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. आम्हाला उगवता मावळता जरी सूर्य दिसला असला तरी सूर्य जाग्यावर आहे आणि फिरते ती. हे आम्हाला आत्ता कळलं, गेल्या पिढीत. हे 750 वर्षापूर्वी माऊली सांगतात. मोठं की ध्यान होते उमटेनीच ज्ञानाची पाठ कुठे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. मग जिथं सामर्थ्याने आम्ही जनरेशन मानतो, जनरेटिक अनुवंशिकता. डॉक्टर म्हणतात बाप हुशार असला की पोरगा आपोआप होतो. आम्ही त्यालाच तर प्रारब्ध म्हणतो. आम्ही त्यालाच तर प्रारब्ध म्हणतो. बापानं नाम घेतलं की पोरगा आपोआप सुखी होतो. आम्ही विचारलं तुकोबांना याला काय म्हणायचं? 450 वर्षापूर्वीचं प्रमाण आहे तुकोबांचं, जे जनरेटिक जनरेशन आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधावया पांडुरंगा. मला जे मिळालं हे माझ्या बापामुळे मिळालं. ज्याला सायंटिफिकली आपण आनुवंशिकता म्हणतो, जनरेटिक म्हणतो, डीएनए म्हणतो. हे कुठे चाललंय तुम्ही मला कळत नाही. पण मूळ अध्यात्म आहे, फळ विज्ञान आहे. मूळ काय? अध्यात्म आहे आणि फळ काय? विज्ञान आहे. आज आपण सुखी जगतो याचं कारण अध्यात्म आहे. आर्यभट्टांनी शून्याचा शोध अध्यात्माच्या जोरावर लावला. पण हे सगळं सोडा, पहिलं विमान मराठी माणसानं उडवलं, तेही मुंबईच्या चौपाटीवर उडवलं, ज्याचं नाव शिवा तळपते, तेही अध्यात्माच्या जोरावर. ही मराठी माती आहे रे. शिवशाही कितीतरी डोक्यात घ्या. आजकालचं राजकारण बघितलं तर डोळ्यातनं पाणी येतं. आजही शेतकरी आत्महत्या करतो. असले हाल करून ठेवले या देशाचे. मला कोणाविषयी काहीच बोलायचं नाहीये, कारण कोणीच धड नाहीये. चांगलं तर सोडाच, धड सुद्धा नाहीये. आणि सुरुवात आपली आहे. लोकाला वाईट बोलण्यात आपल्यात मजा नाही, कारण आपणच 500,000वर मतदान करतो. सुरुवात आपली आहे. आपल्या घाणमुळे पुढच्या पिढीला आपली घाण भोगावी लागणार आहे. एक म्हणतो मी एकटा सुधारलो म्हणून काय होणार? तू एकटा सुधार ना. अरे तुझ्या एकट्याने इतिहास बदलू शकतो. शिवराय एकच झाले रे.
पोराच्या मांसावर बाबाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा तो होता, तरी एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या शिवकाळात केली नाही. हे वैभव शिवशाहीचं होतं. काय व्यवस्थापन असं मोठं मॅनेजमेंट. हे विचार कौशल्य, हे विचार चैतन्य आजच्या पिढीनं या शिवशाहीतनं घेतलं पाहिजे. व्यापार स्वतःचे उभे केले पाहिजे, शेतीसोबत जोड व्यवसाय टाकला पाहिजे, माती का पोपायला लागली याचा विचार केला पाहिजे. अरे ज्या खताच्या दुकानातनं खत घेता तो खतवाला 12वी सुद्धा पास नाहीये. तो एखाद्या एक चांगली कुठली तरी ही आली आहे, योजना आली आहे, त्याला फायदा होतो म्हणून तुम्हाला तो विकतोय. तुम्हाला पाहिजे कळलं पाहिजे युरिया किती प्रमाणात वापरला पाहिजे, खतं बी बियाणं किती प्रमाणात वापरले पाहिजे, म्हणजे शेतीची जी काही नासणूक होतीये, जे काही आपल्या शेतीची चुकीच्या पद्धतीने वाढ होती ती होणार नाहीये. बरं शेतकरी रे तुम्ही, शेतकऱ्याची लेख आहे मी. अरे शेतकरी राजा आहे आणि तो राजाच असावा, पण त्याच्यासाठी कष्टासोबत सोबत विज्ञानाचा ज्ञानाचाही वापर करावाच की. आम्हाला सगळं ऐकतो पाहिजे, कष्ट नकोय. आता आम्हाला गवत काढायचं म्हणलं की आम्ही पहिल्या गवताला बाया लावायचो, आता डायरेक्ट युरिया टाकतो, डायरेक्ट फवारणी करतो. का गवत, अरे गवत गळतं पण त्याच्यासोबत जमीनची सुपीकता पण कमी होते ना. डोकं वापरा ना. कष्ट थोडं कमी पडलं म्हणून पण काय झालं, जमिनीची सुपीकता कमी होते, त्याच्यामुळे कष्ट वाढवा ना. पहिलं नांगराने जे काही व्हायचं, नांगरानेच बी बियाणं टाकली जायची, त्याच्यात ताकद तेवढी होती ना, जमिनीची सुपीकता नसत नव्हती ना. हे अवघड चाललंय. लय विचार करू नका, डोकं वापरा. मी गेल्यावर महाराज तुम्ही आता विषयाकडे घ्या महाराज. तसा नणंद आल्यावर आनंद होत न देणारी आनंद म्हणजे नणंद. लय खुश होऊ नका, नणंद पाहिजे आयुष्यात महाराज. नणंद आली आहे, बऱ्यापैकी आनंद होत नाही, पण सोयराबाईला मात्र फार आनंद झाला. घरात कोणीच नाही हो, कोणतरी आलंय की. मिठी मारली आहे, डोळ्यात पाणी आलंय. ताई, हो ताई, देवे बरे केले बाई, देवे धाडी गेले तुम्हा. बरं केलं बाई, देवानच पाठवलं तुम्हाला, कोणीच नव्हतं की हो मला. खरं सांगा तुमचे मायबाप देवानं पाठवलं काहीला? देवानं पाठवलं नाही. साक्षात जिला मिठी मारून रडत होती तो माझा पांडुरंग होता. मिठी मारून रडतीये का? अधिकार आहे बघा. देवाला मिठी मारून रडतीये. बरे बाई केले, देवे धाडी गेले तुम्हा म्हणतीये. देवानं पाठवलं बाई, बरं केलं. नीट ऐका, या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांतपण करणं. सगळ्यात खालचं बरं का, सगळ्यात खालचं. पण भक्तांची काज राखायला पांडुरंग कधी लाज धरत नाही, कधीच नाही, कधीच नाही. जगाचा मालक कधीच लाज बाळगत नाही. माझ्या पांडुरंगानं त्या चोखवऱ्याच्या बायकोचं बाळंतपण केलं. लेकरू जन्माला माझ्या जगाच्या मालकानं घातलं. अहो माझ्या सोयराबाईला पोरग झालं, अख्ख्या गावात साखर वाटली. अहो घरात अन्नाचा कण नव्हता खायला. 12 दिवस भरले, बारशाला पंचकृषीला पंच पक्वानाचं जेवण दिलं. सोयराबाईने विचारावं कुठून आणलं? भक्ताची कशी लाज राखतो बघा देव. माझ्या भावाला नाव ठेवतीस की? माझ्या भावानंच दिलंय. माझा भाऊच म्हणला घेऊन जा, तिचं बाळंतपण कर. पंचकृषीला पंचपक्वानाचं जेवण दिलंय. दादा, आजच्या जगात माणूस 4 घास खाऊ घातला तर त्याच्या उपकाराची भाषा करतो. आजच्या जगात माणसाने 500ची नोट दिली तर 4 जणाला सांगतो मी त्याला मदत केली. आजच्या जगात सख्खी माय सुद्धा प्रेम केल्यावर म्हणतेच की मी तुझ्यासाठी फार केलं रे लेकरा. म्हणतेच की मी तुझ्यासाठी फार केलं रे लेकरा. बाप म्हणतो मीच खांद्यावर घेऊन चाललो की रे तुला. पण काय माझा पांडुरंग आहे दादा, स्वतःचं नाव नाही, स्वतःचं गाव नाही, पण जगाचा मालक तो. घाण ना घाण माझ्या सोयराबाईची काढली. अंघोळ सुद्धा माझा जगाचा मालक घालायचा, साडी नेसवायचा, वेणी घालायचा, उठणं लावायचा, दारातल्या सडा शिंपणापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं माझ्या जगाच्या मालकाने एका हातानं केलं रे. काय ताकद हो. पांडुरंग चोखोबराच्या दारात तिच्या घरातली कामं सोयराबाईची करतोय. 27 दिवस झालेत, थाटामाटात बारसं पार पडलंय. पोराचं नाव ठेवलंय कर्ममेळा. काय नाव ठेवलंय? चोखामेळ्याच्या मुलाचं नाव काय? कर्ममेळा. जगाच्या मालकानं नाव ठेवलं दादा. 27 दिवसानं चोखोबराला निर्मलेच्या घरी
माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का मिली असन. किती दिवसाने? परमार्थही असा लागतो बरं का, जेव्हा जगाचा मालक राखण करायचा असेल, जेव्हा तुमचा संसार जगाच्या मालकाने राखावा असं तुम्हाला वाटत असेल, तेव्हा तुम्ही या संसारापासून इतके विलिप्त पाहिजे. नाहीतर आपला परमार्थ आपण पंढरपूरला पोचल्या म्हणतो ड्रायव्हरला, गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे झाल्या निघाई येते. इतकाही वेळ आपल्याला घालवायचा नाहीये देवाच्या दारात. असं नाही चालत. निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. 27 दिवसांनी आठवलंय माझी बायको बाळंतीण आहे. काय झालं असं तिचं? खऱ्या निर्मलेला. खरी निर्मला कुठे आहे? इकडे ना, इकडे भेसळयुक्त आहे ना, कळतंय ना तुम्हाला? इकडे भेसळयुक्त आहे ना. हे 22 कॅरेट 24 कॅरेट तिकडे आहे ना, हे की नाही? अरे हे बेंटेक्सचा माल होता इकडे. खऱ्या निर्मलेला विचारलंय, निर्मले माझी बायको बाळंतीण होती ग, काय झालं असेल ग तिचं? काय बोलतोस रे दादा? मला सांगायचं तरी मी गेले असते की रे. शेजार पाजारचं आणलंय, शिदोरी बांधलीये आणि डोक्यावर दिली भावाच्या. भावानं शिदोरी घेतली आणि भाऊ निघाला. दादा काय बहीण असतं बघा ना, तिच्या घरात नाही पण शेजार पाजारचं घेतलं माहिती नाही. भावाच्या डोक्यावर शिदोरी दिली, भाऊ निघालाय खरं, पण भाऊ निघालेला देवाला कळलंच की. न सांगता तुम्हाला कळू येते. देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे देवाचं. लगेच देवाने इकडं, वहिनी आता येते बरे. लगेच इकडे, वहिनी आता येते. अहो थांबा ताई, आई करणार नाही इतकं केलं तुम्ही माझं. साडी चोळी तरी करता. बहीण आली ना घरी, नाही तुम्हाला साडी करता आली, नाही तुम्हाला चोळी शिवता आली, तर कमीत कमी 4 तांदळाचे दाणे आणि कपाळाला कुंकू लावल्याशिवाय त्या लक्ष्मीला कधी घराच्या बाहेर पाठवू नका. तिच्याच पावलाने तुमच्या घरात समृद्धी येणार हे विश्वासाने व्यासपीठावर सांगा. ऐपत असेल तर फार करा, नसेल ऐपत तर कुंकू तरी लावा. माझ्या घरदाराला येऊ द्या, साडी चोळी शिव द्या. चोळी शिवी येते तुम्हाला, चोळी तरी शिवते हो तुम्हाला. असं नका जाऊ हो ताई, असं लक्ष्मीला पाठवू नये. नाही बाई मला जाऊ दे, माझे धनी रागावतील. कुणाची? हिजे. ह्यो सगळ्या जगाचा धनी पण नाटक किती करतो. पांडुरंग नाटक करायला 1 नंबर, कारण तो हायच कर्नाटकाचा. त्याच्या नावातच नाटक आहे. कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू. महाराज नाही हो वहिनी आता येते, नाही आता येते. आवताई थांबा, नाही. सोयराबाई म्हणली 27 दिवसात हिला एकदा बी नवरा आठवला नाही. सकाळपासून निसता नवराच करायली. मिस कॉल आला का मेसेज आला हिला. म्हणे नाही म्हणे कुंकू तरी लावू द्या. 4 गल्लीतल्या बायका बोलवल्या, हळदी कुंकू लावलं. देवानं सगळ्याचा निरोप घेतला आणि 28व्या दिवशी देव निघाला. देवाने थोडं पुढे जावं आणि चोकोबाराय घरी पोहोचले. तुम्ही मला सांगा, तुर्चीच्या माय मावल्या, असं तुम्ही बाळंती नाही, अवघडलेल्या अवस्थेत आहे, घरात दुसरं कोण नाही, आणि तुमचा नवरा तुम्हाला भांडून गेला आणि महिन्यानं आला. कसं स्वागत करचाल ग? कसं करचाल ग माय? सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. काकडाच गाचाल की ओ आणि न बाय माझ्या शारंग धरा, माझ्या पंढरी नाथा, असं म्हणाल का? काय कराल ग? काय ग माय मावल्या?